विलासपूरचे पहिले दर्शन आपल्याला दिवसा उजाडी होईल अशी नंदाची कल्पना होती. पण दुपारची विश्रांती घेऊन पुणे सोडताना वसुंधरा ड्रायव्हरला म्हणाली, महादेव, थेट विलासपूरला जायचं नाही हं. तो एक रस्ता फुटतो ना मध्ये, साताऱ्याच्या पुढे अंगारा घेतला होता बघ. मुंबईला जाताना त्या बुवाकडे जायचंय. त्याच्या पायांवर वेबीला घालून मग पुढे जाऊ. महादेवाने मान हलवली. त्याचे चक्र फिरू लागले. मात्र त्या चक्रापेक्षाही अधिक वेगाने नंदाची विचारचक्राचे भ्रमण सुरू झाले. मुंबईतल्या बड्या डॉक्टरांना मधुरेची प्रकृती दाखवून वसुंधरा परत चालली आहे. मधुरेच्या येणाऱ्या फिट्स त्यांच्या औषधाने थांबल्या आहेत. मग वसुंधरा या अंगाऱ्या धुपाऱ्याच्या नादी का लागली आहे? मधुरेला ज्याच्या पायांवर घालून पुढे जायचे होते, तो मांत्रिक गावाजवळच्या टेकडीवरल्या भूतनाथाच्या देवळाकडे गेल्याचे कळले. गाडी तिकडे वळली, पण टेकडीवर गाडी नेण्याजोगा रस्ता नव्हता. सारी खाली उतरली आणि पायी चालू लागली. टेकडी फार उंच नव्हती, मात्र तिच्यावर गर्द झाडी होती. महादेव त्या मांत्रिकाला शोधायला पुढे गेला. मधुरा नंदाचे बोट धरून लगबगीने चालू लागली. पार्वती व तिच्या मागून वसुंधरा हळूहळू टेकडी चढू लागला. त्या गर्द झाडीत एक पाखरू उंच आवाजात शीळ घालीत होते. दूर गेलेल्या एखाद्या सोबताला साद घालावी तशी. ती शीळ ऐकून मधुरा वेडावून गेली. मावशी, ते पाखरू मला दाखव, असा तिने हट्ट धरला. नंदाही ती शीळ घालणारे अपरिचित पाखरू पाहायला उत्सुक झाली होती. सारा जन्म मुंबईत गेल्यामुळे पाखरांचे आवाज संध्या रंगा इतकेच विविध असतात याची कल्पना नव्हती तिला. मधुरेचा हात घट्ट धरून त्या दाट झाडीत डाव्या बाजूला ती शिरली. शीळ ज्या दिशेने येत होती तिकडे ती वळली. ते पाखरू कोठेतरी जवळपासच असावे, पण ते नक्की कोठे आहे ते कळेना. त्याला शोधून काढणे हा लपंडावापेक्षा अधिक आनंददायक खेळ होता. नंदा मधुरे इतकीच लहान झाली. ते पाखरू शोधून काढण्यासाठी उजवीकडे वळ, डावीकडे पहा असे करू लागली. आता शीळ फार जवळून ऐकू येत होती. आनंदाच्या भरात मधुरेनं नंदाच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. ती पुढे धावली. याच वेळी बंदुकीचा नेम धरून सैनिकासारखा दिसणारा एक मनुष्य झाडीतून पुढे आला. त्याच्या हातातली बंदूक पाहताच मधुरा एकदम किंचाळली. आई! थरथर कापत ती खाली कोसळली. डोळ्याची पाती लवते न लवते तोच हे सारे घडले. असे काहीतरी होईल याची नंदाला कल्पनाही नव्हती. आपला शिकारीचा छंद पुरा करायला टेकडीवर आलेल्या त्या मनुष्याला तरी ती कशी असणार? नंदा चटकन खाली बसली. मधुरेचे मस्तक मांडीवर घेऊन पदराने तिला वारा घालू लागली. मागून येणाऱ्या जहागीरदारीणबाईंना लवकर घेऊन यायला तिने त्या मनुष्याला सांगितले. मधुरा अधूनमधून डोळ्यांची विचित्र उघडझाप करीत होती. विलासपूरला पोहोचायच्या आत हे काय विघ्न उद्भवले असे मनात येऊन नंदा गोंधळून गेली. वसुंधरा आली. अंगारा देणारा भूतनाथाचा उपासकही याच वेळी तेथे प्राप्त झाला. बराच वेळ छाछू करून आणि त्या टेकडीवरल्या साऱ्या भूताखेतांना धमक्या देऊन त्याने आपला मंतरलेला अंगारा मधुरेला लावला. पण मधुरा लवकर शुद्धीवर येण्याचे लक्षण दिसेना. मग महादेव खाली धावत गेला. पळतच गाडीतली औषधांची बॅग घेऊन आला. वसुंधरेने दिलेल्या एका औषधाचे थेंब नंदाने आळेबळे मधुरेच्या तोंडात घातले. 10-10 मिनिटांनी ती थोडे थोडे थेंब घालीत होती. जवळजवळ 2 घटकांनी मधुरा शुद्धीवर आली. थरथर कापत तिने विचारले, आजी, आजी कुठे? लगेच तिने आपल्या चिमुकल्या हातांनी डोळे गपकन मिटून घेतले. ती रडव्या स्वरात म्हणाली, मारू नका, माझ्या आजीला मारू नका. नंदा विलासपूरला पोहोचली तेव्हा सारे गाव अंधार पांघरून झोपेच्या कुशीत पेंगळून पडले होते. आपल्या प्रशस्त दालना शेजारची खोली वसुंधरेने तिला दिली. तिथे तिने आपले सामान टाकले. मधुरा गाडीतच झोपली होती, त्यामुळे हातपाय धुवून आत्ताच दोघी जेवायला बसल्या. मात्र जेवताना नंदा अगदी अबोल होती. तिला दिलेल्या खोलीत भिंतीवर जिकडे तिकडे देवादिकांची चित्र आणि साधू संतांच्या तसबिरी होत्या. त्यातल्या एका तसबिरीकडे तिने कुतूहलाने पाहिले. खुर्चीवर चढून ती कुणाची तसबीर आहे हे जाणण्याचा प्रयत्न केला. तसबिरीच्या खालची अक्कलकोट स्वामी हे अक्षर मोठ्या कष्टाने तिने वाचले. जेवत असताना तिची नजर अधूनमधून सभोवताली भिरभिरत होती. जहागीरदारिणीच्या निवासस्थानाला शोभेल अशी कुठलीच सजावट तिला दिसेना. एखाद्या मठाप्रमाणे जिकडे तिकडे पुराण कथांवर आधारलेली चित्रे स्वागत करीत होती. एका गूढ अद्भुत जगात तिला ओढून नेत होती. चित्र विचित्र वेशातल्या साधू संतांच्या तसबिरींची इथेही उणीव नव्हती.
ती काहीच बोलत नाही असे पाहून वसुंधरेने विचारले, भिंतीकडे काय बघतेस ग पुन्हा पुन्हा? हसण्याचा प्रयत्न करीत नंदा म्हणाली, तू फार धार्मिक झालेली दिसतेस अलीकडे, एखाद्या आजीबाईसारखी. तिचा रोग वसुंधरेला कळला. शून्य दृष्टीने समोरच्या तसबिरीकडे पाहत ती म्हणाली, हा माझा बंगला नाही नंदा. मामंजी राहत होते म्हणे पूर्वी. त्यांची आठवण म्हणून सासूबाईंनी त्यांच्या वेळची सारी सजावट तशीच ठेवलीये. तुझे मामंजी मोठे देवभक्त होते वाटतं. कुणास ठाऊक, देवदत्तांच्या लहानपणीच गेले ते. बुवा बैराग्यांचा फार नाद होता म्हणे त्यांना. इतकी वर्ष झाली पण सासूबाईंना काही त्यांचा विसर पडलेला नाही. मुद्दाम इथं राहतात त्या. त्यांच्यासारखी पतिव्रता कुठं आहेत त्या? रात्री जेवत बिवत नाहीत का? तीर्थयात्रेला गेल्या आहेत त्या. वरचेवर जातात अशा. वर्षातनं 6 महिने इथं नसतातच. पण मधुरेला फार लळा दिसतोय आजीचा. हा प्रश्न विचारताना भूतनाथच्या टेकडीवरला दुपारचा विचित्र प्रसंग नंदाच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. बंदुकीचा नेम धरून पाखरांची शिकार करणारा तो माणूस एकदम पुढे आला. त्याला पाहून मधुरा घाबरली. आधीच तिला फिट्स येत होत्या, त्यामुळे भीतीने तिला मूर्छा आली. यात मुलखावेगळे काही नव्हते, पण शुद्धीवर आल्यावरचे तिचे ते शब्द, मारू नका, माझ्या आजीला मारू नका, त्या उद्गारांचा अर्थ काय? तिच्या तोंडून हे शब्द का यावेत? ती काहीतरी असंबद्ध बोलली असेल काय? का तिच्या या उद्गारामागे काहीतरी गुपित लपलेले आहे? नंदाच्या प्रश्नाचे वसुंधरेने उत्तर दिले नाही. ती हातातला घास चिवडीत नंदाची नजर चुकवीत होती. दोघींची दृष्टादृष्ट झाली. तेव्हा वसूचा चेहरा गोरामोरा झाला आहे हे नंदाच्या लक्षात आले. ती विचारमग्न झाली. जेवण आटोपल्यावर नंदा आपल्या खोलीकडे जायला निघाली. तेव्हा वसुंधरा तिला जवळ ओढून तिच्या गळ्यात हात घालीत म्हणाली, मला फार भय वाटतं बाई इथं. मामंजीचं भूत या बंगल्यात फिरत असतं म्हणे. माझ्या काही दृष्टीला पडलं नाही ते कधी, पण मन उगीच धास्तावल्यासारखं होतं. तुला आग्रह करून मी घेऊन आले. ती रात्रंदिवस जीवाभावाच्या मैत्रिणीची मला सोबत हवी म्हणून. माझ्याच दालनात झोपायचं हं तू? नंदा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. तिच्या मनात आले, कितीतरी दिवसांनी वसुंधरा परतली आहे. देवदत्त तिच्या वाटेकडे डोळे लावून बसले असतील. विरह कालातल्या लहान सहान सुखदुःखांची देवाणघेवाण करून त्यांना रात्र जागवायची असेल. असे असून वसुंधरा हा वेडा आग्रह आपल्याला का करीत आहे? वसुंधरेला येऊन इतका वेळ झाला तरी ते इकडे फिरकले कसे नाहीत? नंदाने चाचरत सूचक प्रश्न केला. देवदत्त परगावी गेलेत वाटतं. कुणाला ठाऊक? वसुंधरा तुटकपणे उद्गारली. लगेच पार्वती, अगं पार्वती अशा हाका मारत बाहेर गेली. नंदा अधिकच बुचकळ्यात पडली. मधुरेला फिट्स येतात म्हणून तिची प्रकृती दाखवायला वसुंधरा मुंबईला गेली होती. मधुरा परत आली आहे हे कळताच मुलीच्या मायेने देवदत्तांनी लगेच इकडे यायला नको होते का? असा काय लांब आहे त्यांचा बंगला? मध्ये फक्त एक बाग आहे. मगाशी आपण वरांड्यात उभ्या होतो तेव्हा पार्वतीने आपल्याला त्यांचा बंगला दाखविला नाही का? का वसू मुंबईला जाण्यापूर्वी नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालंय? छे, आपली अक्का म्हणत असे, जशी लहानपणी बहिणीशी गट्टी तुटती तशी लग्न झाल्यावर नवऱ्याशी. श्रावणातल्या ऊन पावसासारखा प्रेम आणि कलह यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो पतीपत्नीच्या जीवनात. असला रुसवा फुगवा काय इतके दिवस टिकतो? वसुंधरा पार्वतीला वरांड्यात खुर्च्या टाकायला सांगून आली होती. दोघीही बाहेर गेल्या. मुकपणाने रात्रीचे गुढरम्य सौंदर्य पाहू लागल्या. पावसाळा केव्हाच संपला होता, पण आज अचानक आभाळ काळ्या ढगांनी गच्च भरून गेले होते. लांब रुंद कुरण मेंढ्यांनी गजबजून जावे तसे ढगात लपलेल्या पावसाला शिवून धावत येणारा वारा शरीर रोमांचित करीत होता. समोरच्या देवदत्तांच्या बंगल्यात गाणे बजावणे सुरू असावे. वाद्यांचे मधुर नाचरे सूर झोपी गेलेल्या बागेतल्या फुलांच्या कानात कुर्र करीत या बंगल्यापर्यंत येऊन पोहोचत होते. त्या गोड सुरांनी नंदाच्या मनातली 6 वर्षापूर्वीच्या संमेलनाची आठवण जागी केली. वसुंधरेचा हात हातात घेऊन ती म्हणाली, किती किती वर्ष झाली ग तुझं ते ओ सजना ऐकून. फार ऐकावंसं वाटतंय पुन्हा. ते ऐकावं आणि या आकाशासारखं धुंद होऊन झोपी जावं. तिच्या हातातून आपला हात सोडवून घेत वसुंधरा थंडपणे म्हणाली, गाणं म्हणावंसं वाटतच नाही ग आता. काय झालंय मला देव जाणे. सोनचाफ्याची फुलं मला किती किती आवडायची. तुम्ही मैत्रिणी हसत होता तरी ती मी माळत असे. पण आता त्याच्या वासानं मन धुंद होत नाही. लाल गुलाबाचं तर भयच वाटतं मला.
त्याचा तो रंग पाहिला म्हणजे रक्ताची आठवण होते, कुणातरी मुक्या प्राण्याच्या रक्ताची. नंदाचे मन शेखरच्या दुःख स्मृतींच्या पिंजऱ्यातून बाहेर पडले होते. मोकळ्या आकाशात ते उडू पाहत होते. त्या पाखराला आपले आवडते गाणे ऐकायचे होते. ते लाडीक सूर मनात घोळवीत झोपी जायचे होते. स्वतःच्या या उल्हासित मनस्थितीमुळे वसुंधरेचे बोलणे तिने मनावर घेतले नाही. उलट ती तिला मोठ्या लाडीकपणे म्हणाली, माणसाला सुख सुद्धा दुःख म्हणतात. ते खरं वाटायला लागलंय मला तुझ्यावरनं. अगं वेडे, देवानं एवढा गोड गळा दिलाय तुला, तो काय असं कुडत बसायला? वसुंधरेने नंदाचे दोन्ही हात एकदम घट्ट धरले. तिच्या कापऱ्या हातांच्या स्पर्शाने नंदा स्तब्ध झाली. दाटलेल्या कंठाने वसुंधरा म्हणाली, या गळ्यानंच गळा कापला माझा बाई. त्या तुझ्या आवडत्या गाण्यानंच. सही सही लतासारखं म्हणायची मी ते. पण एकदम तिने आपले हात नंदाच्या हातातून सोडवून घेतले. दोन्ही हातांनी तोंड झाकून घेऊन ती मुकी झाली. नंदाला तिच्या या बोलण्याचा अर्थ कळेना. कसले तरी मोठे दुःख ती आपल्यापासून लपवीत आहे एवढी मात्र तिची खात्री झाली. पण दुःखी कष्टी होण्यासारखे वसूच्या आयुष्यात काय घडले होते? दुपारी प्रवासात तिच्या लग्नाची हकीकत नंदाने ऐकली होती. लहानपणीच पोरकी झालेली ही मुलगी, दिसायला सुरेख, गळा गोड, अभ्यासात मात्र गती नव्हती. मामाने हिला वाढवले, शिकवले. कॉलेजच्या पहिल्या वर्गात असतानाच पार्श्वगायिका म्हणून चमकण्याची संधी चालून आली. तिचे मामा तिला ज्या स्टुडिओत घेऊन जात होते तिथे देवदत्त येत असत. ते तिच्या गाण्यावर खुश झाले. तिच्या रूपाने वेडावून गेले. हा हा म्हणता ती विलासपूरची जहागीरदारीण झाली. संस्थाने, जहागिऱ्या इत्यादी गोष्टींना आता पूर्वी इतकी किंमत उरली नव्हती. पण ही पोरकी गरीब मुलगी एका श्रीमंत घरची लक्ष्मी झाली. ज्याला भाग्य म्हणतात ते यापेक्षा काय निराळे असते? सुदैवाने वसूची अशी पाठराखण केली असतानाही वेडी मुलगी त्यांच्याकडे पाठ फिरवून अशी का वागत आहे? ही वेळ या प्रश्नाचे उत्तर शोधायची नाही, उलट वसूला धीर द्यायची आहे हे नंदाच्या लक्षात आले. वसूच्या पाठीवरून बहिणीच्या मायेने हात फिरवीत ती म्हणाली, असं काय बरं करावं माणसानं वसू? तू तर मधुरेपेक्षाही लहान झालीयस. चल आता झोपायला. वसुंधरेचा हात धरून तिने तिला आत नेले. तिच्या पलंगावर तिला हळुवारपणे झोपवले. तिचे मस्तक थोपटीत ती काही वेळ बसली. प्रवासाचा शीण तिलाही जाणवत होता. थोड्या वेळाने ती उठली. समोरच्या आपल्या पलंगावर येऊन पडली. पण तिला चटकन झोप लागली नाही. बाहेरच्या आभाळाप्रमाणे कितीतरी प्रश्नांचे काळेकुट्ट ढग तिच्या मनातही जमले होते.